रत्नागिरीमध्ये एलपीजीच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे। शिवभोजन थाळी सेंटरवरती व्यावसायिक सिलेंडर तुटवड्याचा परिणाम जाणवतोय। शिवभोजन योजनेतील अन्न शिजवण्यासाठी आता चुलींचा वापर केला जातोय। व्यावसायिक सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे शिवभोजन योजनेसाठी आता चुलीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे आणि याचा थेट परिणाम आता शिवभोजन सेंटरनाही बसलेला पाहायला मिळतो आहे। आपण रत्नागिरी शहरातील एका शिवभोजन सेंटरवरती आहोत आणि सध्या ही लगबग सुरू आहे ती शिवभोजन साठीची आणि तुम्ही बघू शकता की गॅस मिळत नाहीये आणि त्यामुळे सध्या शिवभोजन जे आहे ते या ठिकाणी चुलीवरती केलं जातं आहे। दादा काय सांगाल, कुठले कुठले पदार्थ सध्या चुलीवरती केले जात आहेत, काय सांगाल शिवभोजनचे कुठले कुठले पदार्थ चुलीवरती केले जात आहेत? शिवभोजनाचे पदार्थ डाळ भात भाजी असे पदार्थ बनले जात आहेत। सगळे चुलीवर काय? हां, सगळे चुलीवर आहे। चपाती काय जर गॅसमुळे शॉर्ट आलेले आहे त्याच्यामुळे भात आम्ही देतो। कॅमेरामॅन समित गजनेसह मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी।